तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. मित्रांनो, जोगेश्वरी ग्राफिक्स या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करूनच ठेवा, कारण गणपती उत्सव आणि त्याचे भरपूर बॅनर हे आता येत आहेत आणि त्याचं मटेरियलसुद्धा आपण प्रोव्हाइड केलेलं आहे. आणि हो, त्या व्हिडिओचा पासवर्ड व्हिडिओमध्येच आहे, तर तो 2 स्टेपमध्ये दिलेला आहे, तर कोणीही व्हिडिओ स्किप न करता बघा. आणि त्या अगोदर मित्रांनो, जोगेश्वरी ग्राफिक्स या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स हे तुम्हाला सर्वात आधी पोहोचून जाईल. आणि नवीन बॅनर आयडियाज आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो, जोगेश्वरी ग्राफिक्सच्या टेलिग्राम चॅनलला आणि इंस्टाग्राम चॅनलला नक्की जॉईन आणि फॉलो करून ठेवा. तर सुरुवात करूया आपण बॅनरला. तर हे बघू शकता तुम्ही, हे थंबनेल आहे आपलं. गणेश चतुर्थी निमित्त आपण बॅनर केलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, बॅनर कसं झालेलं आहे. तर हे बॅनर नक्कीच तुम्हाला आवडेल. तर बघूया हे बॅनर आपण कसं तयार केलेलं आहे. तर सर्वात आधी पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घेतलेलं आहे आणि हो, ते मोठं दिसायसाठी मित्रांनो सिम्पली आपण इथं रोटेट करून घेतलेलं आहे. आणि त्याची साईज जी आहे मित्रांनो कॅनव्हासची, ही 5000 × 5000 अशा स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये आपण नेहमीप्रमाणेच इथं सिलेक्ट करून घेतलेली आहे. तर ते सिलेक्ट करून घेतल्यावर मित्रांनो, तुम्हाला जे मी मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे त्या मटेरियलमधून ते तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून जिथं फोल्डरमध्ये ठेवलेलं आहे त्या फोल्डरमधनं मित्रांनो बॅकग्राऊंड हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे बॅनरचं. तर बघू शकता, हे बॅकग्राऊंड आहे मित्रांनो. तर सिम्पलच बॅकग्राऊंड आपण घेतलेलं आहे, याच्यात काही असं इफेक्ट वगैरे आपण केलेला नाही आहे. सिम्पल बॅकग्राऊंड इथं आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, पुढची जी लेअर आहे ही आपण इथं ॲड करणार आहोत. ही स्मोक PNG आहे. ही PNG ॲड केल्यानंतर मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्हाला सर्व PNG तिथं 1 बाय 1 तिथं ॲड करून घ्यायचे आहेत. आणि ते कुठेही हलणार नाही यासाठी त्याचा रिलेटिव्ह साईज जी असते ती ही आपल्याला 100% करून घ्यायची आहे आणि त्याला लेअर पॅनलमध्ये जाऊन लॉक करून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपलं हे पुढची जी PNG आहे ती आपण इथं ॲड करत आहोत. आणि सेम प्रोसिजरनी प्रत्येक लेअरला आपण इथं लॉक करणार आहोत. आणि मित्रांनो, गणेशोत्सवाचे ग्रुप बॅनर आणि गणेश विसर्जनाचे बॅनर हे सुद्धा आपले रेडी आहेत, ते सुद्धा येतीलच टप्प्याटप्प्याने. तर त्यासाठी मित्रांनो, चॅनलला तुम्ही ॲक्टिव्ह असणे फार गरजेचं आहे. आणि चॅनलला ॲक्टिव्ह असणे म्हणजेच चॅनलला सबस्क्राईब करणे फार गरजेचं आहे मित्रांनो. तर ते तुम्ही नक्कीच कराल एवढी आशा बाळगतो. तर मित्रांनो, आपण इथं एक लेअर ही ॲड करत आहोत. आणि हो भावांनो, याची PLP सुद्धा आपण दिलेली आहे, जेणेकरून तुम्हाला बॅनर तुमचं स्वतःचं बॅनर एडिट करायला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामध्ये तुम्हाला फक्त मॉडेलचा जो फोटो आहे तो चेंज करायचा आहे, त्या जागी तुमचा फोटो लावायचा आहे. आणि नावाच्या ठिकाणी एडिट करून हे तुमचं नाव त्यात टाकायचं आहे. आणि मित्रांनो, त्याचा जो फॉन्ट आहे तो आपण सिम्पलच ठेवतो, कारण जेणेकरून ते फॉन्ट प्रत्येकांकडे अवेलेबल असतात. तर काही प्रॉब्लेम येणार नाही याकरिता आपण ते फॉन्ट सिम्पल गुगल फॉन्ट असे ठेवलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्याकडे जे फॉन्ट्स अवेलेबल असतील त्या फॉन्ट्सनुसार तुम्ही तिथं आपलं नाव हे करू शकतात ॲड. आणि जो फॉन्ट आपल्याकडे आहे अवेलेबल तो फॉन्ट तुम्ही त्या नावाच्या ठिकाणी देऊ शकता. बस एवढंच कारण आहे मित्रांनो, आपल्या प्रत्येक बॅनरमध्ये एकच फॉन्ट असतो नावाचा. नाहीतर माझ्याकडे भरपूर असे फॉन्ट्स आहेत. कॅलिग्राफी फॉन्ट आहेत, इन्फिनिटी फॉन्ट आहेत, DG फॉन्ट आहेत, श्रीलिपीचे भरपूर फॉन्ट्स आहेत मित्रांनो. पण मी मुद्दाम ते टाकत नाही, कारण जेणेकरून ते तुम्हाला सोपं व्हावं, कारण प्रत्येकाकडे सर्वच फॉन्ट अवेलेबल असतील असं नाही आहे. म्हणून आपण तिथं सर्व फॉन्ट्स आहेत सिम्पल ठेवत असतो, जेणेकरून प्रत्येकाला तिथं एडिट करणं सोपं जाईल.
मित्रांनो, मागील व्हिडिओला सुद्धा आपण खूप प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असाच प्रतिसाद मित्रांनो माझ्या प्रत्येक व्हिडिओला द्याल हीच अपेक्षा आहे, कारण प्रत्येक बॅनर बनवायला ही खूप मेहनत लागत असते. तर त्या मेहनतीकडे बघून तुम्ही व्हिडिओला एक लाईक करून द्या, आणि ते करालच तुम्ही याची मला खात्री आहे. तर फायनली मित्रांनो, वन बाय वन आपले सर्व इथं लेयर्स हे ॲड होत आहेत, म्हणजे झालेलेच आहेत. तर आपण इथं आता बॅनरला सेव्ह करून घेऊया, आणि त्याची क्वालिटी मित्रांनो अल्ट्रा ठेवायची आहे, जेणेकरून ते चांगल्या क्वालिटीमध्ये सेव्ह होतं. आणि याची क्वालिटी आणि क्लिअरिटी अजून इम्प्रूव्ह करण्यासाठी AI फोटो इन्हान्सरचा वापर आपण करत असतो. हे ॲप प्ले स्टोरला इझिली उपलब्ध आहे आणि ते फ्री आहे मित्रांनो. तर इथं आपण आपलं जे बॅनर आपण सेव्ह केलेलं आहे ते इथं आपण ॲड करून देऊया. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून आपलं जे बॅनर इथं सेव्ह आहे ते इथं आपल्याला ॲड करून द्यायचं आहे. ॲड केल्यानंतर मित्रांनो ते बॅनर इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे, आणि त्याचा त्याचा जो क्वालिटी आहे ती इन्हान्स करण्यासाठी आपण त्याला इन्हान्सर मोडमध्ये टाकून देऊया. तर मित्रांनो, इन्फिनिटी फॉन्टचा हा व्हिडिओसुद्धा आहे, यालासुद्धा तुम्ही बघा. हा पण खूप कामाचा व्हिडिओ आहे मित्रांनो. याच्यात 20+ इन्फिनिटी फॉन्ट्स आपण दिलेले आहेत, तो सुद्धा तुम्ही नक्की बघा. आणि मित्रांनो, गणेशोत्सव म्हटलं की घर शांती किंवा सत्यनारायणाचं सुद्धा बॅनर आपण इथं दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, अशाच मजेशीर व्हिडिओसाठी आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया.